प्राध्यापक भरती नाही, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती नाही, रिसर्चच्या लॅब्स कमी होत आहेत. कारण अनेक जे रिटायर होत आहेत प्रोफेसर, त्यांची मुलं PhD करत असतात, त्यांचे विद्यार्थी PhD करत असतात आणि त्यांना गाईड नाहीत. त्या मुलांनी जायचं कुठे? क्रेडिट सिस्टीम म्हणजे काय हेच लोकांना माहीत नाहीये. शहरी भागामध्ये हे बऱ्यापैकी सोपं जातं, पण ग्रामीण भागामध्ये अजून शिक्षकांमध्ये, प्राध्यापकांमध्ये, तिथल्या संस्था चालकांमध्ये सुद्धा फारसा अवेअरनेस झाला नाहीये. आपल्या ज्या अर्थमंत्री आहेत, केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर निर्मला सीतारामन यांनी मध्ये एक रिसर्च साठी मोठा निधी ठेवलेला आहे. म्हणजे भारताच्या इतिहासात पहिल्यांदा झालं की कोणीतरी मंत्र्यांनी रिसर्च फाउंडेशनची स्थापना केली. नॉन टीचिंग किंवा शिक्षकेतर कर्मचारी तर एवढे कमी आहेत की एकेका कर्मचाऱ्याला 2-2 विभागांचा कार्यभाग पाहावा लागतो. अनेक जण असे आहेत की त्यांनी सुट्टीच घेतलेली नाहीये. कॉन्ट्रॅक्च्युअल किंवा CHB वरती भरती होतात. त्या लोकांना असं वाटतं की आमचं पण क्वालिफिकेशन यांच्या एवढंच आहे आणि पगारात इतकी मोठी तफावत असते. त्याचा फार मोठा इम्पॅक्ट या कॉन्ट्रॅक्च्युअल प्राध्यापकांच्या मनावर होत असतो. आदरणीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी मुलींना ट्युशन फी मध्ये सवलत दिलेली आहे प्रोफेशनल कोर्सेसना, आणि त्यांचा असा पुढे हेतू आहे की सगळ्याच जे काही मुली शिक्षण घेतील त्याच्यामध्ये त्यांना फी माफ असावी. हा अत्यंत पूर्णीय असा निर्णय दादांनी घेतलेला आहे. पैशाचं सोंग घेता येत नाही. पैसे असतील तर तुम्ही प्राध्यापक भरू शकता किंवा तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये सुविधा करू शकता, तुमच्या लॅब्स तुम्ही अद्ययावत करू शकता. तर त्यामुळं आपला रेव्हेन्यू वाढला पाहिजे. पुणे विद्यापीठाचं रँकिंग सुधारणं किंवा ते विद्यापीठ पुढं कसं जाईल, तर पहिल्यांदा रेव्हेन्यू जनरेशनसाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत. नमस्कार, मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहे एजू वार्ता. शिक्षण क्षेत्रातल्या मान्यवर व्यक्तींबरोबर आपण वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधत असतो. शिक्षण क्षेत्रात स्त्रिया जराही मागे नाहीत. त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने शिक्षण क्षेत्रात स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवलेला आहे. अशाच एका वेगळ्या व्यक्तिमत्वाबरोबर आज आपण संवाद साधणार आहोत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्यवाहक, त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आणि शिक्षण क्षेत्रात ज्यांनी अधिक काळ असं काम केलं, फर्ग्युसन महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागात प्राध्यापिका म्हणून ज्यांनी अनेक वर्ष विद्यार्थ्यांना घडवलं, अशा माननीय डॉक्टर ज्योत्स्नाताई एकबोटे यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. मॅडम नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं एजू वार्तामध्ये. नमस्कार राहुल. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना शारदीय नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा देते. मॅडम, नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे. नवदुर्गा या उपक्रमाअंतर्गत आम्ही तुमच्याशी संवाद साधत आहोत. मी जसं आत्ता म्हणालो की स्त्रिया या जराही कुठल्याही क्षेत्रात मागे नाही, मग ते शिक्षण क्षेत्र का असेना. तुम्ही शिक्षण क्षेत्रात जो काही अनुभव घेतलेला आहे, त्या अनुभवाचा उपयोग तुम्ही विद्यापीठाच्या प्रशासनात व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य म्हणून अधिक चांगल्या पद्धतीने काम करून दाखवत आहात. विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात. अशाच वेगवेगळ्या प्रश्नांवर आज आपण तुमच्याशी संवाद साधणार आहोत. मॅडम, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला सुरुवात झाली, साधारण 3 वर्ष होत आली आहेत आणि त्यातून काही महाविद्यालय खूप चांगल्या पद्धतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करत आहेत. आपल्या संस्थेच्या महाविद्यालयांमध्ये सुद्धा ही खूप चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी सुरू आहे. पण यात आणखी चांगल्या पद्धतीने
मुलांना घडवण्यासाठी काय करता येईल, तुम्ही काय करता आहात, विद्यापीठ प्रशासन म्हणून काय करता आहे, कारण तुम्ही विद्या परिषदेच्या सुद्धा सदस्य आहात आणि त्या माध्यमातून तुम्ही काय करतात हे आमच्या प्रेक्षकांना सांगावं. नमस्कार. मी व्यवस्थापन परिषदेची सदस्य होण्याच्या आधी मुळात मी एक शिक्षिका आहे, हे भान मी कधीही विसरत नाही. आणि शिक्षण क्षेत्रात मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये काम करत असताना अनेक वर्ष मी तिथे अध्यापन केलं आणि खूप अभ्यास करून मी प्रत्येक वेळेला वर्गात जायचे. म्हणजे अगदी माझ्या रिटायरमेंटचा शेवटचा दिवस होता त्या दिवशी सुद्धा मी अभ्यास केल्याशिवाय मी कधीही वर्गात जात नव्हते. आणि सतत मुलांमध्ये राहिल्यामुळं एक तरुण मन आणि त्यांच्याच वयात काय काय त्यांच्या डिफिकल्टीज येतात, त्यांना काय समस्या आहेत ते मला सगळ्या चांगल्या प्रकारे माहीत झाले होतं. त्याच्यानंतर मी माझे पती डॉक्टर गजानन एकबोटे जे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आहेत, त्यांना मी थोडी संस्थेमध्ये मदत करायला सुरुवात केली. आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीने सुद्धा मला त्याच्यासाठी परवानगी दिली की कॉलेजचं काम एफेक्ट न होता तुम्ही हे त्यांचं काम करू शकता. आणि तेव्हापासून मी संध्याकाळी म्हणजे कॉलेज संपल्यानंतर मी ते काम करायला लागले. आणि त्यामुळं संस्थेच्या काय अडचणी आहेत, कॉलेजेस शाळा कशा चालवायच्या याचं भरपूर ज्ञान मी मिळवत गेले. आणि त्या प्रकाराने कशा समस्या, शिक्षकांच्या समस्या, विद्यार्थ्यांच्या समस्या किंवा एकूणच प्रशासनात काय काय समस्या आहेत त्याचा मला चांगला अनुभव मिळत गेला. आणि त्याच्यानंतर माझ्या आयुष्यातली एक वेगळी घटना म्हणजे मी रिटायर होता होता मी पुणे महानगरपालिकेची नगरसेविका झाले, की जे मला खरोखर स्वप्न होत होतं की मी हा कधी विचारच केला नव्हता की मी कॉलेजच्या वर्गातून महानगरपालिकेच्या सभागृहात जाईन, असा कधी विचार केला नव्हता. पण केवळ अभ्यास करायची एक सवय, सगळ्या प्रश्नांना समजून घेण्याची एक जाण म्हणा किंवा ती एक मला सवय होती, त्यामुळं मी महानगरपालिकेत सुद्धा माझ्या मते मी चांगलं काम केलं. अनेक आउट ऑफ द बॉक्स अशा कल्पना मी राबवल्या. जे महानगरपालिकेचं काम असतं ते तर मी केलंच, पण अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स मी हाती घेतली आणि ती पूर्ण केली. त्यामुळे मला तो पण एक माझ्याला एक अँगल आहे माझ्या व्यक्तिमत्वाला. आणि नंतर मी जेव्हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवरती मी निवडून गेले, तिथं मला ह्या सगळ्या गोष्टींचा खूप फायदा होतो आहे. आणि अजून एक मला सांगायला आवडेल की मी पुणे विद्यापीठाचीच विद्यार्थिनी आहे. माझं प्राणीशास्त्रातलं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, MSc, ते मी विद्यापीठाच्या डिपार्टमेंटला केलंय. आणि त्याच्याही पेक्षा मी इथल्या वसतिगृहाची विद्यार्थिनी आहे, मी हॉस्टेलची विद्यार्थिनी आहे. त्यामुळे मी सर्वार्थांनी खूप पुणे विद्यापीठाबद्दल मला अत्यंत प्रेम आहे. म्हणजे मी नेहमी असं म्हणते की फर्ग्युसन कॉलेज आणि पुणे विद्यापीठ हे माझे अल्मा मॅटर आहेत. मला प्रचंड प्रेम असलेली ही एक शैक्षणिक संस्था आहे पुणे विद्यापीठ, आणि मला तिथं काम करताना खूप आनंद मिळतो. आता तुम्ही प्रश्न विचारलात नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, तर ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 जेव्हा आली तेव्हा कोविडचा काळ होता, त्यामुळे ती इम्प्लिमेंट व्हायला थोडासा वेळ जावा लागला. आमच्या संस्थेची बरीचशी कॉलेजेस ही स्वायत्त झालेली आहेत, त्यामुळं आम्हाला ती NEP इम्प्लिमेंट करायला तसं थोडंसं सोपं गेलं, कारण आम्हाला अकॅडमिक ऑटोनॉमी होती. आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या इम्प्लिमेंट करायचं आम्हाला एक चांगली या निमित्ताने संधी मिळाली. पूर्वी कसं होतं की पूर्वीच्या काळी ह्या ज्या शिक्षण क्षेत्रातल्या ज्या भिंती होत्या त्या इतक्या एअरटाईट होत्या, म्हणजे आर्ट्सच्या मुलांनी कॉमर्सकडे पाहायचं नाही, कॉमर्सच्या मुलांनी सायन्सकडे पाहायचं नाही. पण नंतर काही काळाने हे यशपाल कमिटीचा वगैरे जेव्हा रिपोर्ट आला तेव्हा ह्या थोड्याशा भिंती अशा पोरस झाल्या, म्हणजे थोडंसं आदान प्रदान त्यावेळेस सुरू झालं. पण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं एक अत्यंत चांगलं वैशिष्ट्य असं म्हणजे या भिंतीच तिथं नाहीशा झाल्या आणि सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्याच ठिकाणी शिक्षण घेण्याची संधी ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमुळे प्राप्त झाली. आणि त्याच्यामुळं मला मी NEPचं खूप खूप स्वागत करते, कारण
आता कसं आहे की ह्या विद्यापीठात आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, समजा एखादा आर्ट्सचा विद्यार्थी आहे, त्याला फिजिक्स करायचं आहे, करू शकतो ना तो. पूर्वी आपण पाहूच शकायचो नाही की त्या मुलाला त्याला फिजिक्स आवडतं का, मॅथ्स आवडतं का, त्याला डान्स आवडतो, हे कधी काही लोकांना लक्षातच आलं नाही. त्यामुळं आर्ट्सचा मुलगा एखादा सायन्सचा विषय घेऊ शकतो, कॉमर्सचा मुलगा एखादा आर्ट्सचा विषय घेऊ शकतो. तर या प्रकारे हे जे आदान प्रदान सुरू झालेलं आहे आणि NEPचं हे जे वैशिष्ट्य आहे की संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास हा ह्याच्यामुळे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमुळे होणार आहे. अर्थात आता ही सुरुवात आहे. स्वायत्त महाविद्यालयांमध्ये हे 2-3 वर्ष चालू झालंय. जे नॉन ऑटोनॉमस आहेत, जे स्वायत्त नाही आहेत, त्यांनी पण हा कोर्स, ही पॉलिसी अडॅप्ट केलेली आहे. पण त्यांना थोडीशी अजून त्याची सवय व्हायला लागेल आणि त्यामुळे आता जो मी म्हणते की हा ट्रान्झिशनल पिरियड आहे. पूर्वीची सिस्टीम आणि नवीन सिस्टीम अडॅप्ट करण्यासाठी हा थोडासा आता जो आहे तो थोडासा खडखडाट तर होणारच याच्यामध्ये. आणि त्यामुळं जेव्हा ते पूर्ण फुल फ्लेज इम्प्लिमेंट होईल, कारण अजून बऱ्याचशा ठिकाणी क्रेडिट सिस्टीम म्हणजे काय हेच लोकांना माहीत नाही आहे. शहरी भागामध्ये हे बऱ्यापैकी सोपं जातं, पण ग्रामीण भागामध्ये अजून शिक्षकांमध्ये, प्राध्यापकांमध्ये, तिथल्या संस्था चालकांमध्ये सुद्धा फारसा अवेअरनेस झाला नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने पहिल्यांदा हा अवेअरनेस त्यांच्यामध्ये क्रिएट केला पाहिजे. त्यामुळं मग ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे ती सगळ्या ठिकाणी इम्प्लिमेंट होणं सोपं जाईल. मॅडम, तुम्ही आत्ताच सांगितलं की फर्ग्युसन महाविद्यालयात तुम्ही अनेक वर्ष विद्यार्थ्यांना शिकवलं आणि तुम्ही स्वतः विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये राहिलेला आहात. तर विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून विद्यापीठ प्रशासनात काम करत असताना तुम्ही काय काय प्रयत्नशील आहात आणि पुढील काळामध्ये हॉस्टेलचा प्रश्न असू द्या किंवा त्यांच्या जेवणाचा प्रश्न असू द्या, याबद्दल विद्यापीठ प्रशासन काय करणार आहे? विद्यापीठाची हॉस्टेलची विद्यार्थिनी असल्यामुळे मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की मुलांची 10 हॉस्टेल्स आहेत, मुलींची 10 हॉस्टेल्स आहेत. जवळजवळ 20 हॉस्टेल्स आपल्या विद्यापीठामध्ये आहेत. पूर्वी ती संख्या खूप कमी होती, पण त्या सगळ्या ओव्हरऑल हॉस्टेल्सची चेअरपर्सन म्हणून मी काम बघते आणि त्यामुळं ह्या ज्या मुलांच्या समस्या आहेत त्यांच्याशी मी रोजच्या रोज जोडले गेलेली आहे आणि आमचा अतिशय प्रयत्नशील आहोत आम्ही की मुलांना चांगलं जेवण मिळावं किंवा तिथे फारसे पॅरासाइट्स असू नयेत. पण ती पूर्वापार ही परंपरा चालतच आहे की पॅरासाइट्स हे येतात, काही मुलांना जागा नसते त्यामुळे ते प्रयत्न करतात तिथंच राहायचा वगैरे. पण त्या जे प्रश्न आहेत त्या सोडवण्याचा आमची कमिटी आहे ही आटोकाट तिथं प्रयत्न करतोय. आणि आपण जो जेवणाचा प्रश्न काढला तर विद्यापीठ म्हणून आम्ही एक सेंट्रल किचनची कल्पना राबवायची आमची खूप इच्छा आहे. त्या दृष्टीने प्रयत्न पण चाललेले आहेत. मध्ये आमची मॅनेजमेंट काउन्सिल सगळेजण आम्ही कुलगुरू, प्रकुलगुरू आणि आम्ही सगळेजण जाऊन शिर्डी संस्थांचं जे किचन आहे ते सुद्धा पाहून आलो की त्यायोगे आपल्याला इथं तसं काही करता येईल का, किंवा मोठमोठी चांगली इस्कॉनचं किचन आहे त्यालाही आम्ही व्हिजिट केलेली आहे आणि त्यातनं एक सुंदर स्वच्छ किचन आणि स्वच्छ मुलांना जेवण कसं देता येईल त्यासाठी आम्ही खूप प्रयत्नशील आहोत. कारण या मुलांच्या समस्यांमध्ये चांगलं जेवण मिळणं ही पहिली मला असं वाटतं प्रायोरिटी आमची असेल. मॅडम, एकूणच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि शिक्षण क्षेत्राचा विचार पाहिला तर काही प्रश्न सातत्याने समोर येतात. मग ते संस्था स्तरावरील असो, प्राध्यापक स्तरावरील असो किंवा विद्यार्थी स्तरावरील असो. आत्ता सध्या नॅक मूल्यांकनाचा प्रश्न आहे. नॅकची नियमावली अद्याप आलेली नाही, त्यामुळे विद्यापीठाचं नॅक मूल्यांकन थांबलेलं आहे, अनेक महाविद्यालयांचं मूल्यांकन थांबलेलं आहे. प्राध्यापक भरतीच्या संदर्भातला काही प्रश्न आहे. प्राध्यापक नसल्यामुळे महाविद्यालय चालवणं, विद्यार्थ्यांना शिकवणं बरंचसं अडचणीचं होतं आहे, तारेवरची कसरत करावी लागते आहे. तर या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता आणि हे सोडवण्यासाठी म्हणून तुमचा काय प्रयत्न असतोय? तुम्ही आता नॅकबद्दल जे बोलला तर ते अगदी खरं आहे. नॅकमध्ये आता अजूनही
नॅककडनं त्यांच्या ज्या नवीन काही सिस्टीम आहे की किंवा नवीन त्यांची नियमावली अजून सुस्पष्ट नाहीये. आता पूर्वी आमच्याकडे प्रत्येक कॉलेजला हे ग्रेडिंगला सामोरं जावं लागायचं. ए प्लस किंवा A++ किंवा अशा ज्या ग्रेडिंग होत्या B, C ह्या कॅटेगरीजमध्ये त्याचं मूल्यांकन व्हायचं. आता नॅककडनं अशी एक कल्पना आहे की बायनरीला आपण जायचं. बायनरी जी सिस्टीम आहे त्याचा अर्थ असा की वेदर द कॉलेज इज ॲक्रिडेटेड ऑर नॉट, या 2च कॅटेगरी राहणार आहेत. पण ज्या पूर्वीची ज्यांच्या 3-3, 4-4 नॅकच्या सायकल्स झालेल्या आहेत त्यांना असं वाटतं की आम्ही जर इतके सक्षम आहोत, आम्ही जर इतकी सुधारणा केलेली आहे आणि आम्ही चांगल्या पद्धतीत सगळं कॉलेज राबवू शकतो, तर त्यांच्यासाठी सुद्धा ग्रेडिंग सिस्टीम ती इम्प्लिमेंट करणार आहेत का नाही तेही कळत नाही. काही लोक म्हणतात 5 लेवल सिस्टीम येणार आहे किंवा ज्यांना सलग पूर्वी A+, A++ अशा ग्रेड्स मिळालेले आहेत त्यांच्यासाठी नवीन एक कल्पना पुढे येत आहे. पण अद्यापही काहीच क्लॅरिटी त्याच्यामध्ये येत नाही. त्यामुळे आता म्हणजे मी काय त्याच्यावरती स्पष्टपणे बोलू शकत नाही. पण ह्या बऱ्याच कन्फ्युजनच्या गोष्टी आहेत. त्यामुळं थोडंसं मला असं वाटतं महाविद्यालयांचं नॅक किंवा आपल्या विद्यापीठाचं नॅक अजूनही त्याच्याबद्दल काही आम्हाला कळालेलं नाही आहे. त्याच्यानंतर तुम्ही प्राध्यापकांचा जो विषय काढला, तर अनेक वर्ष प्राध्यापकांची भरतीच नाही आहे. म्हणजे फक्त प्राध्यापक नाही, पण नॉन टीचिंगची सुद्धा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुद्धा भरती होत नाही. त्यामुळे जे लोक रिटायर होत आहेत त्यांच्या जागी संस्थेला एकतर त्यांच्या फंडातून त्यांचे पगार करावे लागतात किंवा मग मनुष्यबळ कमी पडतं. ज्या महाविद्यालयांना परवडत नाही की इतक्या लोकांचा पगार देणं, ते अपुऱ्या मनुष्यबळावर काम करून घेतात किंवा जे लोक काम करतायत ते ओव्हरलोडेड आहेत. अशीच जी काही अवस्था आहे ती विद्यापीठाची आहे. पुणे विद्यापीठात, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अनेक वर्ष प्राध्यापक भरतीची उरड आहे. म्हणजे अगदी तुम्हाला एक उदाहरण द्यायचं तर इंग्लिश डिपार्टमेंट घ्या, तिथं एकच प्राध्यापक आहे जो परमनंट आहे. बाकी सगळे एकतर कॉन्ट्रॅक्च्युअल किंवा CHB वरती भरती होतात. त्या लोकांना असं वाटतं की आमचं पण क्वालिफिकेशन यांच्या एवढंच आहे, ते पण पोस्ट ग्रॅज्युएट आणि PhD असतात, नेट सेट असतात, त्यांचंही बिचारे कष्ट करून येत असतात आणि पगारात इतकी मोठी तफावत असते की त्याचा फार मोठा इम्पॅक्ट या कॉन्ट्रॅक्च्युअल प्राध्यापकांच्या मनावर होत असतो. ते प्रयत्न करतही असतील, पण एक दरी त्यांच्यामध्ये आहे की ग्रँटेडचे शिक्षक आणि नॉन ग्रँटचे शिक्षक, एक त्यांच्यामध्ये खूप मोठी दरी झालेली आहे. त्यामुळं शासनाला माझी अशी विनंती राहील की ही लवकरात लवकर जर प्राध्यापक भरती झाली, लवकरात लवकर जर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती झाली, तर एक स्मूथ फंक्शनिंगसाठी याचा खूप उपयोग होईल. आता विद्यापीठामध्ये नॉन टीचिंग किंवा शिक्षकेतर कर्मचारी तर एवढे कमी आहेत की एकेका कर्मचाऱ्याला 2-2 विभागांचा कार्यभाग पाहावा लागतो. अनेक जण असे आहेत की त्यांनी सुट्टीच घेतलेली नाही आहे. म्हणजे इतके ओव्हरबर्डन आणि इतके ते थकलेले असतात तरी सुद्धा ते बिचारे अतिशय निष्ठेने तिथे काम करत असतात. प्राध्यापक भरती सुद्धा झालीच पाहिजे, कारण परत प्राध्यापक भरती होत नाही त्यामुळं चांगलं टीचिंग होत नाही असं आमचं एक मत आहे. आणि मला असं एक वाटतं की आपल्या विद्यापीठांनी किंवा मोठी महाविद्यालय त्यांनी असे इमेरिटस प्राध्यापक का नेमू नयेत की ज्यांच्यापैकी अतिशय कुशल मनुष्यबळ त्यांना मिळू शकेल. प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसचा का विचार होत नाही, त्याच्या योगे सुद्धा मुलांना चांगलं शिक्षण मिळेल. आणि त्याच्यामुळं झालंय काय की नंबर ऑफ ॲडमिशन्स पण कमी होत आहेत. अनेक विभागांमध्ये एस्पेशली बेसिक सायन्सेसमध्ये तुम्ही बघाल तर तिथं विद्यार्थी संख्या कमी होत चालली आहे. का? त्यांना खूप मुलांना इंटरेस्ट असतो बेसिक सायन्सेसमध्ये किंवा आर्ट्सच्या लँग्वेजेसमध्ये खूप इंटरेस्ट असतो, पण तिथं जर प्राध्यापकच नसतील तुम्हाला शिकवायला तर मुलांचा ओढा साहजिकच कमी होतो आणि त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा रिसर्चवर व्हायला लागलेला आहे. त्यामुळं रिसर्च कमी झालेला आहे आणि त्याचा परत इम्पॅक्ट आपलं रँकिंग, हे सगळं एकमेकांची एक चेन आहे, साखळी आहे की
त्याच्यामुळे हे जे होत आहे की NIRF रँकिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा क्रमांक खाली आलाय, क्रमवारीत खाली आलाय. तर ह्याचं कारणच हे आहे की प्राध्यापक भरती नाही, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती नाही, रिसर्चच्या लॅब्स कमी होत आहेत. कारण अनेक जे रिटायर होत आहेत प्रोफेसर, त्यांची मुलं PhD करत असतात, त्यांचे विद्यार्थी PhD करत असतात आणि त्यांना गाईड नाहीत. त्या मुलांनी जायचं कुठे, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या घटना घडत आहेत. पण मला एक आनंद असा आहे की आपल्या ज्या अर्थमंत्री आहेत, केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर निर्मला सीतारामन यांनी मध्ये एक रिसर्च साठी मोठा निधी ठेवलेला आहे. म्हणजे भारताच्या इतिहासात पहिल्यांदा झालं की कोणीतरी मंत्र्यांनी रिसर्च फाउंडेशनची स्थापना केली आणि त्याच्या योगे ते फंडिंग वाढवलेलं आहे. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट मला असं सांगावी असं वाटतं की पूर्वी UGC कडनं किंवा DST कडनं, DBT कडनं चांगलं फंडिंग कॉलेजेस, महाविद्यालयांना आणि विद्यापीठांना येत असे. तो निधी सुद्धा खूप कमी झालेला आहे. तर त्याचाही परिणाम होतो आहे आणि सगळंच थोडंसं चित्र जे आहे ते थोडंसं आमच्यासारख्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना दुःखी करणार आहे असं मला वाटतं. पण त्याच्यातनंही आपण मार्ग काढायलाच पाहिजे. कारण शेवटी आम्ही शिक्षण क्षेत्रातले काम करणारे सगळे जे प्राध्यापक ते विद्यार्थ्यांसाठी आहेत. विद्यार्थीच नसले तर आम्हाला कोण विचारणार, मग आम्ही कशाचे शिक्षक राहणार. त्यामुळं हे जे आहे की विद्यार्थ्यांना पण वेगवेगळ्या कोर्सेससाठी त्यांना आकर्षण निर्माण करणं हे सुद्धा प्राध्यापकांचं काम आहे. पण हे केव्हा होईल तर प्रॉपर प्राध्यापक तिथे कार्यरत असतील तर. मॅडम, तुम्ही आत्ता महत्त्वाचा मुद्दा मांडलात की NIRF रँकिंग काही प्रमाणात आपलं घसरलेलं आहे. एकूणच आपण विचार केला तर परदेशी विद्यापीठं भारतात, महाराष्ट्रात येऊ पाहत आहेत. त्याचबरोबर खाजगी विद्यापीठांचं खूप मोठ्या प्रमाणावर स्तोम म्हणता येईल त्याला, खाजगी विद्यापीठं मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत आणि ही खाजगी विद्यापीठं रँकिंगच्या दृष्टीने खूप वरती जात आहेत. तर या सगळ्या स्पर्धेत जर राज्य विद्यापीठांना, शासकीय विद्यापीठांना टिकायचं असेल तर त्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न व्हायला हवेत. रँकिंग वाढलं तर गुणवत्ता टिकून राहील आणि विद्यार्थीसुद्धा या गुणवत्तापूर्ण अशा रँकिंग असणाऱ्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेतील. त्यामुळे आपलं रँकिंग सुधारावं यासाठी विद्यापीठ काय करणार आहे, व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून तुम्ही विद्यापीठाला काय सुचवणार आहात आणि यात कसे बदल होतील या दृष्टीने काय प्रयत्न करणार आहात? तर तुम्ही स्टेट युनिव्हर्सिटीचा उल्लेख केला. आपल्याकडे आपल्या देशामध्ये स्टेट युनिव्हर्सिटीज आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीज अशा आहेत. आपण प्रायव्हेट युनिव्हर्सिटी सोडूनच देऊ, कारण ते काय शासनाकडे कुठलंही फंडिंग मागत नाहीत. त्यांचं वेगळंच चाललेलं असतं की अतिशय श्रीमंतांसाठी ती आहेत. पण मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय किंवा आपली जी नॉर्मल मुलं आहेत त्यांच्यासाठी काय आहे, त्यांच्यासाठी आपल्या ह्या स्टेट युनिव्हर्सिटीज काम करतायत. म्हणजे मी नेहमी म्हणते की आमची प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीची सुद्धा कॉलेजेस किंवा आमची ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे दिस इज फॉर द मासेस. वी आर नॉट फॉर द क्लासेस जी श्रीमंतांच्या मुलांना आहे, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत. आणि त्यामुळे आम्ही जेव्हा आमची संस्था म्हणून विचार करतो तेव्हा आम्हाला नेहमीच असं वाटतं की नाही, आपण जर प्रायव्हेट युनिव्हर्सिटी झालो तर या बाकीच्या गोरगरीब मुलं कुठं शिकतील, त्यांना कोण शिकवणार, असा विचार करून अजून तरी आमच्या व्यवस्थापनाने, आमच्या कार्याध्यक्षांनी अजून तरी प्रायव्हेटकडे जाण्याचा किंवा क्लस्टर युनिव्हर्सिटीकडे जाण्याचा हा विचार केला नाही. आता मी तुम्हाला म्हटलं सेंट्रल युनिव्हर्सिटीज आणि स्टेट युनिव्हर्सिटीज. जर आपण केंद्र सरकारचा विचार केला तर केंद्र सरकारचा 80% निधी हा सेंट्रल युनिव्हर्सिटीजना जातो आणि फक्त 20% निधी हा राज्य शासनाला, राज्य युनिव्हर्सिटीज ते जातं. तर मला असं वाटतं ही फार मोठी तफावत आहे. केंद्र शासनाच्या धर्तीवर सुद्धा जर असे प्रयत्न केले गेले की ह्या ज्या स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत हे गोरगरिबांना शिकवणारी विद्यापीठ आहेत,
तर केंद्र शासनाने सुद्धा यांना जरा चांगल्यापैकी फंडिंग दिलं तर यांची पण परिस्थिती, आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि सगळ्या गोष्टी शेवटी येऊन ठेपतात त्या आर्थिक परिस्थितीपाशीच येऊन पडतात. कारण पैशाचं सोंग घेता येत नाही. पैसे असतील तर तुम्ही प्राध्यापक भरू शकता किंवा तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये सुविधा करू शकता, तुमच्या लॅब्स तुम्ही अद्ययावत करू शकता. तर त्यामुळं आपला रेव्हेन्यू वाढला पाहिजे. म्हणजे माझी अशी एक सगळ्यात पहिलं जे आहे की पुणे विद्यापीठाचं रँकिंग सुधारणं किंवा ते विद्यापीठ पुढं कसं जाईल, तर पहिल्यांदा रेव्हेन्यू जनरेशनसाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत. तर वेगवेगळ्या उत्पन्नाचे स्रोत आपण निर्माण केले पाहिजेत आणि त्याच्यासाठी आता जे स्किल डेव्हलपमेंट आहे, तर स्किल डेव्हलपमेंट आणि युनिव्हर्सिटी ही स्वायत्त आहे, हे ऑटोनॉमस आहे. त्यामुळे अकॅडमिक आपल्याला स्वायत्तता असल्यामुळे जर वेगवेगळे एम्प्लॉयमेंट देणारे जर कोर्सेस निर्माण झाले, त्यायोगे मुलं पण आपल्याकडे येतील आणि त्याच्यातनं रेव्हेन्यू जनरेट होईल आणि जे वीक असलेले जे विभाग आहेत त्यांना सुद्धा यांची मदत होऊ शकेल आणि ते वीक जे अशक्त काही विभाग आहेत आपल्याकडे की ज्यांच्याकडे पूर्वी मुलं असायची पण आता मुलंच येत नाहीयेत, कारण त्यांना खूप जणांना आर्ट्सला किंवा बेसिक सायन्सेसला हल्ली मुलंच येत नाहीयेत. पण त्यांना जर तुम्हाला त्यांना आकर्षित करायचं असेल तर असे काही काही वेगवेगळे तुम्हाला उपाय केले पाहिजेत की ज्या अर्थी पहिल्यांदा तुमचं उत्पन्न हे विद्यापीठाचं वाढलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे सगळं करता येईल असं मला वाटतं. त्या दृष्टीने व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून तुम्ही काय करू पाहताय? व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून मी अनेक वेळा आमच्या मॅनेजमेंटच्या मीटिंग्समध्ये, म्हणजे मीच नाही, आमचे सगळेच सदस्य बोलतात की आपल्याला पहिल्यांदा उत्पन्न वाढवलं पाहिजे. मग ते CSR फंडातनं का असे ना, खूप अशा काही संस्था आहेत, NGOज आहेत की ते पैसे द्यायला बसलेले आहेत, पण तसे प्रॉपर प्रयत्न आपल्याकडनं केले गेले पाहिजेत की नाही ही एखादी इन्स्टिट्यूट आहे की ते त्यांचं उत्पन्नातला काही हिस्सा हे शैक्षणिक संस्थांना देऊ पाहत आहेत. आणि आपले चंद्रकांत दादांचं सुद्धा हेच म्हणणं आहे, आपले ज्या हायर एज्युकेशन मिनिस्टर आहेत, की तुम्ही CSR कडे सुद्धा एक असा उत्पन्नाचा स्रोत म्हणून बघा. CSR मधनं पैसे येऊ शकतात किंवा मी आता म्हटलं तसे स्किल डेव्हलपमेंटचे अनेक तुम्हाला सर्टिफिकेट कोर्सेस, डिप्लोमा कोर्सेस असे जर तुम्ही काढले की ज्याला पटकन एम्प्लॉयबिलिटी आहे, त्या मुलांना नोकरी मिळू शकते. आता कसं झालंय माहिती का की आता तुम्ही जर MBAचा कोर्स घेतला तर MBAच्या सुद्धा मुलांना नाही 2 वर्ष करायचंय, त्यांना 1 वर्षाचंच PG पाहिजे. आणि ज्या वेळेस आपल्या NEP मध्ये 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन येईल, आता आपलं 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन आहे, कारण अजूनही आपण 10+2+3 हा पॅटर्न राबवतो आहोत. पण काही दिवसांनी आता शालेय शिक्षणात सुद्धा जेव्हा तिथं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट व्हायला लागलेली आहे, ते जेव्हा पूर्णपणे इम्प्लिमेंट होईल तेव्हा हा आपला जो डिग्री कोर्स आहे तो 4 वर्षाचा होणार आहे. किंवा आत्ता सुद्धा मुलांना आपण ऑफर करू शकतोय, कारण मल्टीडिसिप्लिनरीमध्ये आपल्याला खूप ऑप्शन्स ते याच्यामध्ये निर्माण झालेले आहेत. आणि 4 वर्षाचा कोर्स जो ऑनर्सचा आहे त्याच्यानंतर मुलं एक वर्षाचंच PG करणार आहेत आणि मग ते रिसर्चला जातील, ज्याला रिसर्च करायचा तो. तर हेच संकल्पना आता मुलांमध्ये राबली. पूर्वी MCAचा कोर्स होता, 3 वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन होतं. आता मुलं तयार नाही आहेत ते करायला, कारण त्यांना लवकर नोकरी पाहिजे. पण आपल्याला जेव्हा ही स्टेट युनिव्हर्सिटी राज्य शासनाच्या अंडरची विद्यापीठ म्हणून पाहिजे, तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे एकतर CSR आपण कुठून तरी घेतला पाहिजे, त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले पाहिजेत आणि नवनवीन कोर्सेस ज्या योगे विद्यापीठाचा रेव्हेन्यू वाढेल, उत्पन्न वाढेल, हे 2 प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे. आणि तिसरं मी सांगितल्याप्रमाणे एक कुशल मनुष्यबळ, इमेरिटस प्रोफेसर्स की जे खूप बुद्धिमान आहेत, ज्यांनी खूप काम केलंय, आणि प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस, ह्या सुद्धा 2 कॅटेगरीज मधले शिक्षक आपण जर इन्व्हाइट केले, अत्यंत सन्मानाने त्यांना जर इन्व्हाइट केलं आणि ते जर इथे शिकवायला तयार झाले, तर मुलांना सुद्धा असं वाटेल की आपण खूप चांगल्या शिक्षकांकडनं आपण शिक्षण घेतो आहोत आणि त्यांचं सुद्धा आकर्षण या आपल्या स्टेट युनिव्हर्सिटीकडे वाढेल असं मला वाटतं. मॅडम,
शेवटचा प्रश्न. नवरात्रोत्सव सुरू आहे आणि नवदुर्गा यांचा हा उत्सव आहे. विद्यार्थिनींसाठी राज्य शासनाने शिक्षण मोफत केलेलं आहे. त्याचा फायदा अनेक विद्यार्थिनी घेत आहेत. तुम्ही महिला म्हणून विद्यापीठाच्या प्रशासनात सर्वोच्च बॉडीमध्ये काम करता आहात. तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल? त्यांच्या विकासात्मक वाटचालीसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? आता आपले आदरणीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी मुलींना ट्युशन फी मध्ये सवलत दिलेली आहे प्रोफेशनल कोर्सेसना, आणि त्यांचा असा पुढे हेतू आहे की सगळ्याच जे काही मुली शिक्षण घेतील त्याच्यामध्ये त्यांना फी माफ असावी. हा अत्यंत काय म्हणतात स्फुरणीय असा निर्णय दादांनी घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळे मुली आता शहरातल्या मुली शिकत होत्या, पण तुम्ही जर निम शहरी भागात किंवा ग्रामीण भागात गेलात तर मुली शिकत नव्हत्या. मध्ये मला एक मुलगी भेटली, ती म्हणाली की आमच्या सगळ्या अख्ख्या खानदानामध्ये मी पहिली इंजिनिअरिंगची मुलगी आहे, तिला ऍडमिशन मिळाली. आणि ती म्हणाली फी नसल्यामुळे माझ्या आई वडिलांनी मला हा कोर्स करायला त्यांची तयारी दाखवली. आणि त्या मुली सध्या इतक्या आनंदी असतात ना की त्यांना असं वाटतं की नाही आपण खूप पुढे गेलं पाहिजे. म्हणजे ह्या निर्णयामुळे मुलींमध्ये एक अतिशय मोठी आनंदाची लहर आहे. पण त्याचबरोबर मला त्या मुलींना असं सांगायला आवडेल की तुम्ही खूप कष्ट करा. नुसतेच फी माफ आहे म्हणून त्याच्यावर तुम्ही अवलंबून राहू नका, कारण जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर देर इज नो शॉर्टकट. तुम्हाला कष्ट हे केलेच पाहिजेत. आणि मुलींमध्ये ही क्षमता ही नैसर्गिकच आहे की त्या सगळ्या संकटांवर मात करून त्या पुढे जात राहतात. आणि आपण असं पाहतो की स्त्री किंवा मुली ह्या दुर्गेचं रूप आहेत. आणि मला सगळ्या स्त्री शक्तीला वंदन करून त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तुम्ही शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या विषयांवरती स्पष्टपणे तुमचं मत व्यक्त केलं आणि प्रेक्षकांना त्यांच्या मनातील प्रश्नांची एक प्रकारे उत्तरं दिलीत. तुम्ही एजो वार्ताशी संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद राहुल. खूप खूप आभार.